केंद्र सरकारने जातीनिहाय सेन्सस करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय संदर्भातील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने घेतलेला आहे। याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत प्राध्यापक मिलिंद आव्हाड सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। सर, केंद्र सरकारने हा जो निर्णय घेतला आहे याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम काय होण्याची शक्यता आहे? निश्चित खरं म्हणजे जात न्याय जनगणनेची मागणी ही एका अर्थानं देशामध्ये पोस्ट मंडल मागणी आहे। मंडल कमिशन किंवा मंडल आयोगानंतर ही मागणी फार रेटा धरला होता या मागणीनं। भारत हा तसा जात समाज आहे आणि या जात समाजामध्ये 1931ला जातनिहाय जनगणना झाली होती, 1941ला झाली होती। त्याच्यानंतर भारतामध्ये जातगणना झाली नाही। म्हणजे ज्या देशामध्ये जात वास्तव आहे अशा देशामध्ये जातीची जनगणना होऊ नये ही एका अर्थानं ती काही सामाजिक न्यायाच्या हिताला धरून गोष्ट नव्हती। त्याच्यामुळे 1900 म्हणजे मंडल आयोगानंतर देशामध्ये जसं ओबीसीचं स्वतंत्र राजकारण उभं राहिलं तसं मंडल आयोगानंतर देशामध्ये ओबीसींचा गव्हर्नन्समध्ये पार्टिसिपेशन वाढलेला आहे। तर गव्हर्नन्समधलं पार्टिसिपेशन असेल किंवा राज्याच्या कल्याणकारी योजनेचं समान वितरण असेल किंवा एकूण ओबीसी किंवा तत्सम जात समूहाचं स्वतंत्र राजकारण असेल, तर हे जसं ओबीसी नंतर मंडल आयोगानंतर उभं राहिलेलं आहे तसं ओबीसी किंवा तत्सम जात समूहामध्ये वेलफेअर स्कीमच्या बेनिफिटसाठीचा जो विचार आहे तो जेव्हा केव्हा पुढे येत होता त्यावेळेस एम्पॅरिकल डेटा नाही असं एक उत्तर दिलं। उदाहरणार्थ आपण हरियाणामध्ये जाट आरक्षणाच्या मुद्द्यावरती ज्यावेळेस तिथे आंदोलन झालं त्यावेळेस एम्पॅरिकल डेटा नाही असं म्हणाले। मराठा आरक्षणाच्या वेळेस तेच म्हणाले। तिकडे लिंगायत आरक्षणाची कर्नाटकामध्ये जो मागणीनं जोर धरला होता त्यावेळेसही तिथं तेच झालं होतं। त्याच्यामुळे ओबीसीचा स्टॅटिस्टिक्स नाही, एम्पॅरिकल नाही, डेटा नाही अशा प्रमाणाचं एक जस्टिफिकेशन दिलं जात होतं। त्याच्यामुळे देशामध्ये एका अर्थानं जर देश हा जात समाज असेल तर त्यांची जातीची जनगणना होऊ नये हे तसं दुर्दैवी होतं। तर मला स्वतःला असं वाटतं की हे एका अर्थानं वेलफेअर स्कीम्सच्या पुनर्वाटना म्हणजे राज्याच्या संसाधनाची पुनर्वाटपाच्या दृष्टीनं आवश्यकच आहे, परंतु त्याच वेळेस हा जो डेटा आहे, हे जे स्टॅटिस्टिक्स आहे, हे प्रत्येक समूहाला राज्याच्या कल्याणकारी योजनेचा इक्विटेबल वाटा देण्यासाठी उपयुक्त ठरेल असं वाटतं। पण याचे परिणाम कसे होतील? जसं तुम्ही सामाजिक परिणाम तुम्ही सांगितले, पण आता जसं बिहारची निवडणूक आहे त्याच्यामुळे त्याचे राजकीय परिणाम जाणवतात का? इथं जसं तेलंगणाने ऑलरेडी सेन्सेस केलेला आहे, त्याच्या आधारावरती स्कीम बनवलेल्या आहेत, त्याच्या आधारावरती आरक्षणाच्या दृष्टिकोनातून ते पावलं देखील टाकताय। नाही, एक गोष्ट आहे की त्याचे दोन परिणाम मला दिसतात। एक तर आपण म्हणाला तसं आत्ता रिझर्वेशन म्हणजे ज्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या रिझर्वेशनच्या मागण्या पुढे येतात तर त्यावेळेस कदाचित हे स्टॅटिस्टिक्स हा डेटा काम करेल, त्याचं ते एक महत्त्व आहे। म्हणजे एकूण गव्हर्नन्समध्ये जे डेटाचं आणि एम्पॅरिकलचं महत्त्व असतं ते महत्त्व निश्चितच राहील, परंतु त्याच वेळेस ओबीसी मधला जो म्हणजे अगदी जातीच्या तपशिलात जर आपण बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये ओबीसी म्हटलं की 4-5 जात समूह आपल्याला दिसतात, परंतु किमान शेकडो जाती ह्या त्या प्रवर्गामध्ये आहेत। तर अशा वेळेस त्या जात समूहाचं आपल्याला कुठं प्रतिनिधित्व दिसत नाही। तर मला स्वतःला असं वाटतं की या डेटामुळे इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन होईल सगळ्या जात समूहामध्ये ज्या त्या प्रवर्गामध्ये। एक आणि दुसरं, देश खूप मोठ्या प्रमाणात खाजगीकरणाकडे आत्ता जातोय। म्हणजे देशामध्ये जर आपण बघाल तर 1991 नंतर आणि अगदी 2010 पर्यंत 1991 नंतर खाजगीकरण आलं आणि खाजगीकरणानं खूप मोठ्या प्रमाणात फॉरेन FDIs आणल्या आणि ह्या FDIs म्हणजे 2010 पर्यंत ही डिबेट असायची की FDI 49% पुढे जाऊ नये, परंतु आत्ता केंद्र आणि राज्यातली सरकारच सांगतायत की छातीठोकपणे सांगतायत की आम्ही 80% जास्त FDI आणली। म्हणजे देशामध्ये खाजगीकरण आणण्याचं सूत्रच हे जर सरकार ठरवणार असतील तर अशा वेळेस खाजगीकरणामध्ये आरक्षणाचा मुद्दा कुठे आहे का? खाजगीकरणामध्ये म्हणजे अगदी तुम्ही जर उदाहरणं घेतली तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात आता सेज दिसतील तुम्हाला। म्हणजे किमान 130 स्पेशल इकॉनॉमिक झोन आहेत जे देशामध्ये सगळ्यात जास्त आहेत। अशा वेळेस राज्य त्यांना सगळ्या सुखसुविधा पुरवतं, सबसिडीज देतं, पण अशा वेळेस त्यांच्या नोकऱ्यामध्ये SC ST OBC किंवा मागास समूहाची लोक कुठे दिसतात का? म्हणजे अगदी तुम्ही उदाहरण जर घेतलं तर TCS असेल, इन्फोसिस असेल किंवा ह्या सगळ्या ज्या काही कंपनीज आहेत, ज्या कंपनीज हजारो लोकांना
लोकांना नोकऱ्या देतात दरवर्षी अमेरिका आणि युरोपसारख्या देशामध्ये, आणि लाखो लोक तिकडे स्थायिक झालेले आहेत या नोकऱ्याच्या भरोश्यावरती. तिथे आरक्षणाची अवस्था काय आहे? त्याच्यामुळे प्रायव्हेटायझेशन जिथे वाढतंय तिथे नोकऱ्या आहेत, पण नोकऱ्यामध्ये आरक्षण नाही. एक दुसरं, राज्य त्याची काही हमी घेत नाही. तिसरं, आत्ता ज्या नोकऱ्या लागत आहेत त्या 3 किंवा 4 प्रवर्गातल्या नोकऱ्या आहेत, ज्या सगळ्या कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत. त्या कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिझर्वेशन तर नाहीच तिथे, 3-3 वर्षासाठी असतं. म्हणजे अगदी कंडक्टरची नोकरी असेल, म्हणजे गाव पातळीवर कंडक्टरची नोकरी असेल किंवा लाईनमनची नोकरी असेल, किमान मिडल क्लास हा SC ST OBC मधला तयार झाला होता 1970 नंतर. तर 1990 नंतर खाजगीकरणाला आलं आणि आता तर नोकऱ्याच नाहीत. तर अशा वेळेस हे सगळं आरक्षणाची जी काही मागणी पुढे येते वेगवेगळ्या प्रवर्गातून, तर अशा वेळेस आपल्याला कदाचित या एम्पॅरिकलचा राज्याचं जे स्वरूप बदलतंय, जे खाजगीकरण येतंय, जे उदारीकरण झालेलं आहे, तर राज्याला इंडस्ट्रीबरोबर म्हणा किंवा राज्याबरोबर म्हणा स्वतंत्रपणे या जात समूहाच्या हितासाठी जर बोलायचं असेल तर हे एम्पॅरिकल निश्चितपणे कामाचं आहे. त्याच्यामुळे फक्त राजकीय प्रतिनिधित्वाच्या पुढे जाऊन फक्त राजकीय प्रतिनिधित्वानं समाज सुधरत नाही. म्हणजे पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनचं आहेच, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रिझर्वेशनला रिप्रेझेंटेशन म्हणून पाहिलेलं आहे. तर ते या अर्थानं की तुमचं गव्हर्नन्समधलं रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे या अर्थानं. तर गव्हर्नन्समधल्या रिप्रेझेंटेशनमुळे लिबरल डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशनमध्ये बहिष्कृत समाजाचा जो काही सहभाग आहे तो सहभाग वाढवण्याची शक्यता ही रिझर्वेशनमुळे निर्माण होते. आणि रिझर्वेशन तो एक फॉर्म्युला आहे. त्याच्यामुळे साधारणतः समजा सेन्सेस केंद्र सरकारला करायचं असेल जातीनिहाय, तर साधारणतः किती कालावधी लागेल आणि काय प्रक्रिया असेल? कारण की ज्या पद्धतीने एखाद्याची कास्ट आयडेंटिफाय करायची असेल तर त्याच्याकडे डॉक्युमेंट्स असले पाहिजेत. मग ते डॉक्युमेंट्स विचारले जातील का? तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र मागितलं जाईल का? कारण की काय महाराष्ट्रामध्ये उदाहरणार्थ प्रचंड वाद आहे. महाराष्ट्र दृष्टिकोनातून बघितलं तर कुणबी आणि मराठा हा एक वाद आहे. तर अशा वेळी जातीचं प्रमाणपत्र मागून त्या रकान्यात भरलं जाईल का? कशी प्रक्रिया असेल? तुमचा काय अनुभव सांगतो? नाही, एक गोष्ट आहे की आता म्हणजे राजकीय पक्ष त्याच्यावरती बोलायला लागतात. मला वाटतं काल श्री राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यात त्यांनी हेच सांगितले की तेलंगणाचं जे मॉडेल आहे ते ट्रान्सपरंट आहे आणि ती ट्रान्सपरन्सी ही या सेन्सेसमध्ये असली पाहिजे. त्याच्यामुळे आपण म्हणालात तसं की जिथे थोड्याफार रिफ्ट आहेत त्या रिफ्ट याच्यात रिफ्लेक्ट झाल्या नाही पाहिजेत. तर याचा मला असं वाटतं की सरकारनं त्याचं काही सादरीकरण केलं नाही किंवा ते काही आणखी पब्लिक डोमेनमध्ये आत तरी नाही, परंतु त्याच्यात ट्रान्सपरन्सी असली पाहिजे हे पक्ष म्हणतात आणि कदाचित त्यांना ते आणावीच लागेल. तर त्याच्यामुळे त्याचं स्वरूप, त्याचं जे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप जे आहे ते आणखी मला तरी त्याच्याबद्दल कल्पना नाही किंवा पुढे आलं नाही असं मला म्हणता येईल. म्हणजे सरकारच्या सांगितलं गेलं नाही. पण साधारणतः यापूर्वी जे सर्वे जर बघितले, नुसतं साधारण लोकसंख्येची गणना जर बघितली तर साधारणतः त्याला 10 वर्षाचा कालावधी असतो. या जात निहाय जनगणनेला किती कालावधी लागू शकतो? नाही, एक आहे की यापूर्वीच्या जनगणनेमध्ये झाडं किती आहेत, प्राणी किती आहेत, घरात तुमच्या तेल किती खातात, म्हणजे APL BPLचा सर्वे जो आहे तर त्याचं जर तुम्ही क्वेश्चनायर बघितली तर तुमच्या लक्षात असं येईल की तुम्ही दर महिन्याला तांदूळ किती घेतात, म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर सेन्सेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळे मला तर प्रश्न हा पडतो की देश स्वतंत्र होऊन 75 पेक्षा जास्त वर्ष झाली तरी देशात जातीचा रकाना का नाही होता हे माझ्या लक्षात येत नव्हतं. त्यामुळे कदाचित हे करण्याची फार अवघड गोष्ट नाही. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांच्याकडे जे काही सेन्सेस झालेले आहेत ते फार ऑब्जेक्टिव्हली झालेले आहेत, फार बारीक सारीक गोष्टीची त्याच्यात नोंद घेतलेली आहे. आणि अशा वेळेस जातीची नोंद जात बायपास झाली होती सेन्सेसमधनं, हेच मोठं एक सस्पिशन होतं किंवा हेच मोठं एका अर्थानं गौड बंगाल होतं त्याचं, तर ते कुठेतरी आता गेलेलं आहे. त्यामुळे त्याचा सेन्सेस करणं तशी फार अवघड गोष्ट नाही यंत्रणेला. धन्यवाद. हे होते प्रोफेसर मिलिंद आव्हाड, जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीनं जातीच्या जनगणनेचे सामाजिक आणि राजकीय परिणाम सांगितले पण सोबतच सेन्सेस करताना काय गरजेचं आहे ते देखील स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न केला. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रमेशसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत.